हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। बाही आहे ती इथं 3 इंचची आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर कटिंग कशी करायची ते पाहूया आपण। तर इथं पेपर घेतलेला आहे, त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं ब्लाउजची उंची मोजून घेतली मी 14 इंच। तर ब्लाउजची उंची बघा 13 इंच होती, त्याच्यात मी 1 इंच मार्जिन घेतलेली आहे। तर 14 इंच इथं ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा इथं 5 इंच शोल्डर मोजलं। त्याच्यानंतर या पद्धतीने बघा चेक करायचे व्यवस्थित। तर हे बघा मी या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घेतलं। त्याच्यानंतर बघा सरळ अशी एक लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर आपण इथं बघा शोल्डरचं माप टाकणार आहोत। तर त्याआधी बघा पफ येण्यासाठी या साईडला बघा बंद बाजूकडून माझ्या साईडहून मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। तर पहा इथं म्हणजे तिथं आपल्याला 1-1.5 इंचाची लाईन आखायची आहे त्यासाठी। तर संपूर्ण असं बघा मी मार्किंग करून घेतलंय। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा म्हणजे आपल्याला पफ एकदम व्यवस्थित येतो ब्लाउजला। आता बघा जी 1.5 इंचाची आपण लाईन आखलेली आहे तिथून पुढे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच। 5.5 इंच इथं मुंडा घ्यायचा, तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे बघा। आता शोल्डर आणि मुंडा इथं जॉईंट करून घ्यायचा या पद्धतीने। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 7.5 इंच। तर पहा इथं या पद्धतीने, कारण 30 साईजचा हा ब्लाउज आहे। आता पुढे बघा मार्जिन तुम्हाला 1.5 इंच तर मी घेतली आहे, तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। तुम्हाला मार्जिन जर जास्त हवी असेल ब्लाउजमध्ये त्यासाठी। तर इथं बघा 7.5 आणि 1.5 इथं 9 इंच होतात। तर खालच्या साईडला मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतली। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने दोघं पॉईंट जोडून घेतले। आता मुंड्याचे आकार देण्यासाठी बघा इथं मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतली। पाठीमागचा मुंडा आहे तो 1.5 इंच आणि पुढचा मुंडा इथं मी 1 इंचावरती घेतलेला आहे। पण तरीसुद्धा बघा इथं एखादी लाईन खाली घ्यायची आहे। तर पहा इथं व्यवस्थित या पद्धतीने, आणि पाठीमागचा मुंडा आहे ना त्याला मी 1/2 इंच कमी केलेला आहे बघा इथं या पद्धतीने। तर साईजनुसार तुम्ही लहान मोठा इथं मुंड्याचा आकार घेऊ शकता। त्याच्यानंतर सर्वात पहिले आपण कट करून घेऊया इथं, म्हणजे मार्किंग केलेलं आहे ते। तर इथं दोघं पार्ट आपण सोबत कटिंग करतोय, तर म्हणजे पाठीमागचा पार्ट सुद्धा आपला इथं रेडी होईल। तर त्यासाठी सर्वात पहिले पाठीमागचा मुंडा आहे तो आकार आहे तो कट करायचा आहे इथं या पद्धतीने बघा। तर जशी मी इथं मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घेते, बघू शकता तुम्ही। आता इथं बघा आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे। तर त्यासाठी इथं 2 इंच गळा रुंदी घेतली पुढचा गळा काढण्यासाठी। आता इथं बघा पुढचा गळा जो आहे तो 6 इंच होता, तर मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे 6.5 इंच। खालच्या साईडला सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करायची। या पद्धतीने गळा काढण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे। सिंपल असा गोल गळा द्यायचा इथं, तुम्हाला हवा तसा तुम्ही इथं गळा घेऊ शकता। तर इथं बघा जे माप आपण घेतलेली आहे तर ती आठवण राहावी यासाठी मी इथं बघा सर्व माप आहे ते रेडी करून घेतली। इथं बघा लिहून घेते, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात राहील कोणतं माप कुठे घेतलेलं आहे ते। त्याच्यानंतर आपल्याला खाली बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मोजून घ्यायचं। आता 14 इंच आपण ब्लाउजची उंची घेतली, तर इथं बघा आपल्याला उभा टक्स मोजायचा आहे 10 इंच। तर साईजनुसार तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता। तर बघा इथं या पद्धतीने उभा टक्स आहे तो तुम्ही ब्लाउजवरनं माप घेऊन मोजू शकता। आता इथं बघा या पद्धतीने इथून वरून शोल्डरपासून आपण मोजलेला आहे। आता गळा आहे तिथून बघा इथं लाईन आखायची राहिली होती, तर या पद्धतीने सर्वात पहिले लाईन आखून घ्यायची आहे। आता आडवा जो टक्स आहे त्याची मार्किंग करायची आहे, म्हणजे इथं मी 3.5 इंच घेतलेला आहे। तर खाली सुद्धा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची। तर बघा शोल्डरपासून आपण उभा टक्स मोजलेला होता आणि हा आहे तो आडवा टक्स। तर या पद्धतीने बघा उभा टक्स इथं मोजला होता आणि आडवा टक्स या साईडला मोजला। तर हे लक्षात ठेवायचं। 3.5 इंच इथं मी आपण आडवा टक्स घेतला आणि 10.5 इंच उभा टक्स घेतलेला आहे। आता बघा दोघं साईडला आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करायची आहे, म्हणजे मधला जो टक्स आहे आपला तो घेण्यासाठी, तर एकदम व्यवस्थित पफ येतो। तर दोघं साईडला मी 1-1 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बघा व्यवस्थित असं मी आखून घेतलं आणि प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे। तर पहा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, आणि काहीतरी डाऊट आले असतील
किंवा समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता बघा पाठीमागच्या भागाला आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। तर सर्वात पहिले बघा मार्किंग करून घेतली, त्याच्यानंतर दोघं पार्ट जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे। तर बघा या पद्धतीने सेपरेट करून घेतलं। त्याच्यानंतर बघा पाठीमागचा जो पार्ट आहे, कारण आपण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच वाढवलेलं होतं, तर पाठीमागच्या भागामध्ये मी या पद्धतीने बघा ती पट्टी होती ती एक्स्ट्राची फोल्ड करून घेतली। आता पुढच्या भागाची कटिंग करायची आहे, तर त्यासाठी बघा जो आपण पुढचा मुंड्याचा आकार इथं कट करायचा राहिला होता, तर तो सर्वात पहिले कट करायचा। कारण काय होतं, आपण तो जर राहून गेला तर आपलं इथं फिटिंग आहे ते व्यवस्थित येत नाही। तर ते काळजीपूर्वक सर्वात पहिले मुंड्याचा आकार कट करायचा, त्याच्यानंतर बाकीचे पार्ट आहे ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहे। तर आता हे पॅटर्न जे आहे तर ते आहे आपण इथं कटिंग करतोय, तर ते ठेवून आपल्याला ब्लाऊजवर सुद्धा कटिंग करायची आहे। तर इथं बघा बाहीची कटिंग करूया। तर 3 इंचची बाही आहे म्हणून मी इथं 1 इंच वाढवलेलं आहे आणि 4 इंचवरती बाही लांबी घेतलेली आहे। तर बंद बाजूकडून मी ती बाही लांबी टाकलेली आहे बघा। आता छातीची घडी आपण 9 इंच घेतली, तर इथं बाहीची घडी 1 इंच मायनस करून घेतली बघा मी 8 इंच, आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 2 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे बघा। वरून 2 इंच घेतलं आणि आतल्या साईडला सुद्धा आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। आता सिंपल अशी लाईन आखून घ्यायची तिरकस। त्याच्यानंतर 1.5 इंचावरती 3 पॉईंट द्यायचे आहे, 1.5 इंचाचे। या पद्धतीने पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे। आणि अंदाजे बाहीचा आकार न देता तुम्ही या पद्धतीने एकदा बाहीचा आकार देऊन पहा, तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही, जोडताना व्यवस्थित येते, फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसते। आता खाली बघा दंडघेर घेतलं मी 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, आणि या पद्धतीने बघा आपल्याला आखून घ्यायचं आहे। तर बाही कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तर तो कटिंग करायचा आहे। तर जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं। आता बाही ओपन करायची, त्याच्यानंतरच आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे। तर पहा इथं बाही सुद्धा आपली रेडी झालेली आहे। आता इथं बघा मी ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे, म्हणजे अस्तरचा, आणि त्याची पण बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर आपण जे पॅटर्न तयार केलेले आहे तर ते आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहे, अस्तरवरती सर्वात पहिले। आता बघा इथं एक्स्ट्राची मार्जिन कुठेही एड न करता जसं आपण पॅटर्न तयार केलेला आहे सेम तसं ठेवायचं, आणि जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे बघा। एकदम खडू आहे तो व्यवस्थित पॅटर्न आहे त्याला लागूनच ठेवायचा, म्हणजे काय होतं आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन तिथं राहत नाही आपली, आणि ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित येतो। तर इथं बघा मी या पद्धतीने आखून घेतलं, त्याच्यानंतर खडूची मार्किंग दिसते तुम्हाला, तर सेम त्याच्यावरती मी इथं कटिंग करते। तर सर्वात पहिले पाठीमागचा पार्ट कट करून घेऊया आपण, म्हणजे पुढचे पार्ट कटिंग करायला आपल्याला सोपं जाईल। तर इथं पाठीमागचा पार्ट आपला कट झाला। त्याच्यानंतर बघा अस्तर आहे ते खालीवर राहतं, तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही प्रेस करून घ्यायचा आहे सर्वात पहिले अस्तरला, त्याच्यानंतर तुम्ही कटिंग करा। तर इथं बघा मी या पद्धतीने खालच्या साईडला बाहीसुद्धा ठेवून घेतलेली आहे, आणि जशी आहे तशी मार्किंग करून घेते सर्वात पहिले बघा व्यवस्थित असं बघा। म्हणजे पॅटर्न जे आहे त्याला लागूनच आपल्याला एकदम असं खडू फिरवायचा आहे, म्हणजे काय होईल एक्स्ट्राची मार्जिन कुठेही आपल्याला कोणत्याही पार्टमध्ये एक्स्ट्रा राहणार नाही त्यासाठी। आता इथे बघा बाहीची सुद्धा मार्किंग झाली, आता कट करून घेऊया आपण। तर या पद्धतीने बघा कटिंग करून घ्यायचं। तर ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे, कस्टमरचा ब्लाऊज होता हा, तर खूप सुंदर असा बसलेला होता त्यांना। आता त्याच्यानंतर बघा बाकीचे पार्ट आहे ते या पद्धतीने ठेवूया आपण, आणि कोणता पार्ट कुठे वाढवायचा ते तुम्हाला सांगते मी। तर हा जो कटोरीचा पार्ट आहे आपला, तर बघा तर तो आपण जे गोलाकार भाग दिसतोय बघा तुम्हाला, तर त्या साईडला आपल्याला वाढवायचा आहे, म्हणजे ते दोघं पार्ट आपले जॉईंट होतात, तर त्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच वाढवायचं आहे। तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं, जसं मी इथं दाखवते तुम्हाला तसं बघा। तर बघा इथं या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा जी खडूने मार्किंग केलेली सेम त्याच्यावरती आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं कटिंग करायचं बघा या पद्धतीने। आता ही झाली आपली कटोरी, आपण कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर बघा आपल्याला साईड पार्ट या पद्धतीने ठेवायचा आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा साईड पार्ट असतो त्याला तुम्ही या पद्धतीने ठेवायचा आहे बघा,
गळ्याचा शेप व्यवस्थित ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपण ही कटोरी जॉईंट करणार आहोत म्हणजे प्रिन्सेसची, तर त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. जसं आपण त्या कटोरीला वाढवलं सेम त्याच पद्धतीने. आता हे सुद्धा कटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने बघा कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. थोडीशी मार्किंग दिसते त्याच्यावरती. तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा मेन जो ब्लाऊज पीस आहे तर तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याचे काठ दिलेले बघा इथं बाहीला लावण्यासाठी. तर ते मी नंतर वरून बाही जेव्हा स्टिच होईल संपूर्ण तेव्हा लावणार आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले बंद बाजूकडून इथं आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे व्यवस्थित असा आणि या पद्धतीने बघा कट करून घ्यायचा आहे. आता बाकीचे पार्टसुद्धा त्याच पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले ब्लाऊज पीसला व्यवस्थित ठेवायचं. आता इथं बघा बाही ठेवते मी, इथं पुरते व्यवस्थित. तर त्यासाठी इथं बाही व्यवस्थित ठेवून घेतली. आता इथं अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा इथं बाहीसुद्धा कट झाली. त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आणि आपली इथं कटोरी राहिलेली आहे प्रिन्सेसची, तर ती ठेवायची आहे. तर इथे साईड पार्ट ठेवते मी आणि या बाजूला इथं आपली कटोरी राहणार आहे. तर बघा असं या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून संपूर्ण इथं पॅटर्न जे आहे ते आपले कट करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.